पालघर जिल्ह्यात तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या रहिवासी संकुलनात मागील 35 वर्षांपासून गणेश उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जात आहे। यावर्षीही येथील गणेश उत्सव मंडळाने मुंबईतून लुप्त होत चाललेल्या चाळींची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे। मुंबईतील प्रसिद्ध असलेली दगडी चाळ, लालबागची चाळ, मुंबईतील पूर्वी गिरणी कामगार राहत असलेल्या चाळी, अशा मुंबईतून लुप्त होत चाललेल्या चाळी या केवळ व्हिडिओ आणि कागदावरच पाहायला मिळत आहेत। या नामशेष होत चाललेल्या ऐतिहासिक चाळी व त्यांचा इतिहास प्रत्यक्ष अनुभवता यावा यासाठी याच लुप्त होत चाललेल्या चाळींची भव्य प्रतिकृती तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाच्या रहिवासी संकुलनात गणेश मंडळाकडून साकारण्यात आली असून याचाच आकर्षक असा देखावा तयार करण्यात आला आहे। येणाऱ्या गणेश भक्तांसह लहान मुले व तरुणांना मुंबईतील लुप्त झालेल्या या चाळी पाहाव्या यासाठी हा अनोखा देखावा तयार करण्यात आला आहे। सध्या हा देखावा पाहण्यासाठी पालघर जिल्ह्यातील गणेश भक्त देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असल्याचं पाहायला मिळतंय। तर हा लुप्त होत असलेल्या मुंबईच्या चाळीचा देखावा तयार करणाऱ्या गणेश मंडळाचे सदस्य तसेच BRCचे सेवानिवृत्त कर्मचारी किशोर बडे यांनी काय माहिती दिली जाणून घेऊया। नमस्कार। तारापूर अणुशक्ती केंद्र 1 व 2 यांच्या संयुक्त विद्यमानाने सन 1990 पासून हा गणेशोत्सव साजरा करायची सुरुवात झाली। आज जवळजवळ या गोष्टीला 35 वर्ष झालेली आहेत आणि अखंडपणे अविरतपणे हा उत्सव अगदी आनंदात उत्साहात साजरा केला जातो। दरवर्षी इथल्या मंडळाची संकल्पना असते की काहीतरी नवीन द्यावं, काहीतरी वेगळं द्यावं आणि तो पायंडा आजपर्यंत व्यवस्थित पाळला गेलेला आहे। यंदाच्या वर्षी सगळ्यांच्या मनात होतं की मुंबईतनं ज्या चाळी लुप्त होत चालल्या जातात, दगडी चाळीसारख्या किंवा लालबागची चाळी इथल्या चाळीसारख्या, त्या चाळींचं आपण इथे छोटंसं का स्वरूपात का होईना पुनरुज्जीवन करावं की जेणेकरून नवीन पिढीला, येणाऱ्या पिढीला चाळ ही कशी होती, चाळीची संस्कृती कशी होती हे समजावं, या मागचा हा त्याचा मागचा मेन उद्देश होता। आणि तो आमच्या कार्यकर्त्यांनी इतका सफलपणे हे केलेला आहे, प्रयत्न करून मांडलेला आहे की त्याला तोड नाही आहे। आज इथे अक्षरशः काल म्हणजे सुरुवात झाली गणपतीपासून, त्याच्या हजारो लोकांनी येऊन या गणपतीचं दर्शन घेतलं आणि सगळ्यांनी अगदी मुक्त कंठाने याची स्तुती केलेली आहे।